तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15व्या वित्त आयोगांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, तर यांच्याकडून खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी PG आयुष. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला युनानी PG तसेच मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि 2 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS. तर यासाठी इथं 24 जागा आहेत आणि या पदासाठी तुम्हाला MBBS लागेल तसेच मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे अतिविशेष तज्ञ. तर यामधील जी पदे आहेत तर ती आहे नेफ्रोलॉजिस्ट. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला DM नेफ्रोलॉजी लागेल. त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला DM कार्डिओलॉजी लागणार आहे. त्यानंतर युरोलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MC युरो लागणार आहे. आणि या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 1,25,000 रुपये मिळणार आहे. नंतरचे पद आहे स्पेशलिस्ट आणि यामधील जी पदे आहेत तर ती आहे OBGY किंवा गायनाकोलॉजिस्ट. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD किंवा MS गायनाकोलॉजी किंवा DGO किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतर पेडिट्रिशियन. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DCH किंवा DNB इथं लागेल. त्यानंतर एनेस्थेसिया. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD एनेस्थेसिया किंवा DA किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS जनरल सर्जरी किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD रेडिओलॉजी किंवा DMRD इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिन. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS विथ MD सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑर्थोपेडिक. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS ऑर्थो किंवा D ऑर्थो इथं लागणार आहे. आणि या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 75,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कार्यक्रम व्यवस्थापक NHM. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कार्यक्रम व्यवस्थापक. यामध्ये DQAC यासाठी इथं एक जागा आहे. तसेच हॉस्पिटल मॅनेजरसाठी एक जागा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट NTCP यासाठी इथं एक जागा आहे. त्यानंतर CPSC कन्सल्टंट यासाठी इथं एक जागा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर यासाठी पण इथे एक जागा आहे. आणि या पदांसाठी जी तुम्हाला पात्र लागणार आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कार्यक्रम व्यवस्थापक. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव लागेल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान पण इथं लागणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी UG. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BAMS तसेच मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 28,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे TB पर्यवेक्षक. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा इक्विपमेंट फॉर अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. तसेच तुम्हाला इथं संगणकाचे ज्ञान लागणार आहे आणि तुम्हाला इथं 1 वर्षाचा अनुभव लागेल. तसेच पॅरामेडिकल परिषदेकडील नोंदणी तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सामाजिक कार्यकर्ता. तर यासाठी इथं एक जागा आहे. तर यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन सोशल वर्क अँड मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकॅट्रिक सोशल वर्क आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते 28,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे नर्सिंग प्रशिक्षक. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BSc नर्सिंग तसेच काउन्सिल रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकोलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MA सायकोलॉजी लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री लागेल तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 32 जागा आहे. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथं लागेल तसेच काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्टोमेट्रिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला बॅचलर इन ऑप्टोमेट्री लागेल तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे.
आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे समुपदेशक. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSWची पदवी लागेल, तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर यासाठी तर 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागेल, तसेच तुम्हाला इथं टायपिंग लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिओथेरपिस्ट. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री इन फिजिओथेरपी लागणार आहे, तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन इन स्टॅटिस्टिक इथे लागणार आहे किंवा मॅथेमॅटिक्स, तसेच MSCIT तुम्हाला इथं लागेल आणि टायपिंग पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे निम वैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी. तर यासाठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी प्लस PMW सर्टिफिकेट लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ. तर यासाठी तर 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन कोर्स इन डायलिसिस तुम्हाला इथं लागेल, तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BSc DMLT तसेच 1 वर्षाचा अनुभव लागेल, तसेच तुम्हाला इथं कौन्सिलची नोंदणी लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फॅसिलिटी मॅनेजर. तर यासाठी तर 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला BE इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा IT कॉम्प्युटर सायन्स किंवा BSc IT तुम्हाला इथं लागेल, तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आरोग्य सेविका. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ANM 18 महिन्याचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच नर्सिंग कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागेल आणि 2 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS तसेच मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर याच पदासाठी जी दुसरी पात्रता आहे तर ती आहे BAMS. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 16 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BSc DMLT तसेच 1 वर्षाचा अनुभव लागेल, तसेच पॅरामेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आरोग्य सेवक पुरुष. तर यासाठी तर 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंट्री इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथं लागेल, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी तर 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSc झूलॉजी तसेच 5 वर्षाचा अनुभव इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 40,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे, तसेच मागास प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे. तसेच स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, TB पर्यवेक्षक, समाज कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट तर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 59 वर्षापर्यंत आहे. तसेच आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर तिथं कशाप्रकारे होणार आहे, तर अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, तसेच संबंधित पदाशी कामाचा अनुभव असल्यास इथं 30 गुण, तसेच उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी आणि या तिन्ही बाबींच्या आधारे तुमची इथं मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. तसेच वैद्यकीय अधिकारी, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट या संवर्गातील पदांसाठी तुमची इथं थेट मुलाखत होणार आहे 10/1/2025 रोजी. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे, तसेच मागास प्रवर्गासाठी ते 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने इथं बँकेचा DD काढायचा आहे किंवा इथं अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे. त्याद्वारे तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरायचं आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं द्यायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, 12वीचे गुणपत्रक, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 10/1/2025 पर्यंत इथं पाठवायचे आहेत आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं पोस्टाने सादर करायचे आहेत
तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ते डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.